नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला 9 मे ते 15 मे 2026 याचं आपण राशी भविष्य पाहूया आता. आठवड्याचं राशी भविष्य. तर यामध्ये मी तुम्हाला सांगत असते एक उपाय, लकी नंबर, लकी कलर. तर तुम्हाला ज्या कामासाठी जायचं असेल आठवड्यामध्ये चांगले, तर त्यावेळी तो तुम्ही रुमाल वापरावा किंवा कपडे वापरावेत. त्याचप्रमाणे जो एंजल नंबर सांगत असते तो प्रत्येक राशीनं हिरव्या पेननं डाव्या हातावर आठवडाभर लिहायचा असतो आणि उपाय सांगत असते तो आठवड्यात कधी पण तुम्ही तो करायचा असतो. तर चला मेष राशीचं आपण भविष्य बघायला सुरुवात करूया. ओम साईराम. पहिली रास आहे मेष रास. हा आठवडा ऊर्जावान जाईल. नवीन कामाला तुमच्या गती लागेल. काय करू नये या आठवड्यात? तर रागाला प्रतिक्रिया करू नये. कितीही राग आला तर तो रिॲक्ट करू नये. वैवाहिक जीवनामध्ये संवाद वाढवा. विद्यार्थी वर्ग अभ्यासामध्ये लक्ष वाढेल. व्यापारी नोकरी वर्ग नवीन प्रगतीकडे वाटचाल होईल. रंग शुभ आहे तुमचा लाल आणि अंक आहे तुमचा 9. उपाय तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे महादेवाच्या पिंडीवर 5 पिवळी फुलं झेंडूची व्हायची आहे. ओम साईराम. पुढची रास आहे वृषभ रास. तर वृषभ राशीला हा आठवडा आर्थिक स्थैर्याचा जाणार आहे. काय करू नये? तर हट्टीपणा कोणत्याही गोष्टीचा करू नये. वैवाहिक गोष्टी, छोट्या गोष्टीवर वाट टाळा. विद्यार्थी वर्ग मध्यम परिश्रम हे तुम्हाला अभ्यासासाठी घ्यावे लागतील. नोकरी व्यापार स्थिर प्रगती तुमची होणार आहे. रंग आहे हिरवा, अंक आहे 6 आणि उपाय करायचा आहे सोमवारच्या दिवशी महादेवाला तुपाचा दिवा लावून यायचा आहे. पुढची रास आहे मिथुन रास. मिथुन राशीला आठवडा हा नवीन संपर्क जुळतील, नवीन मैत्री जुळेल, नवीन व्यापारी वर्ग तुमच्याशी जुळेल किंवा नवीन नोकरीसाठी काही हालचाली होतील. काय करू नये? तर अनावश्यक ताण टाळा, टेन्शन टाळा, डिप्रेशन टाळा. वैवाहिक जीवनात नात्यामध्ये प्रेम वाढेल. विद्यार्थी वर्गाचे मन विचलित होऊ शकते या आठवड्यामध्ये. नोकरी व्यापारामध्ये फायदेशीर तुम्हाला डील मिळू शकतात. रंग तुमचा आहे पिवळा, अंक तुमचा आहे 5 आणि उपाय करायचा आहे तुम्हाला सोमवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी, साखर आणि काळे तीळ हे अर्पण करायचं आहे. पुढची रास आहे कर्क रास. कर्क रास. ओम साईराम. तर आठवडा हा तुम्हाला घरगुती कामे वाढीव होतील असा जाईल. काय करायचं नाहीये? तर भावनिक उद्रेक करायचा नाहीये, राग करायचा नाहीये, भांडण करायचं नाहीये, तोंड शांत ठेवायचं आहे. वैवाहिक जीवनामध्ये जर शांतता टिकवायची आहे तर तोंड शांत ठेवायचंच आहे. विद्यार्थी वर्गाला अभ्यासात मेहनत वाढवलीच पाहिजे. नोकरी व्यापार वर्गाला जुन्या संपर्कांमधून लाभ होऊ शकतो. व्यापारी वर्गांना जुन्या लोकांकडनं नवीन डील मिळू शकतात. रंग आहे पांढरा, अंक आहे 2 आणि काय करायचं आहे? तर सोमवारच्या दिवशी वडाच्या झाडाला थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी आणि साखर हे अर्पण करायचं आहे. पुढची रास आहे सिंह रास. तर या आठवड्यामध्ये तुमची मान प्रतिष्ठा वाढेल. काय करू नये? तर अहंकार नसावा कोणत्याही गोष्टीचा. वैवाहिक जोडीदाराचा आदर करा, नाही अन्यथा वाद होतील. विद्यार्थी नेतृत्व गुण वाढतील तुमच्यातले. नोकरी व्यापाऱ्यांना वरिष्ठांकडून मदत होईल. रंग आहे तुमचा सोनेरी, अंक आहे तुमचा 1 आणि उपाय करायचा आहे आठवडाभर रक्तचंदनाचं कुंकू घालून महादेवाला सूर्याला जलार्पण करायचं आहे. नसेल काही तर लाल कुंकू आणि लाल फूल घालून तरी जलार्पण करायचं आहे. सूर्याच्या पहिल्या किरणाला म्हणजे 6 वाजता तरी साधारण तुम्हाला जलार्पण करायचं आहे. पुढची रास आहे कन्या रास. तर कन्या राशीला ओम साईराम. आठवड्यात आरोग्याची काळजी ही तुम्हाला घेतलीच पाहिजे. काय करू नये? तर जास्त चिंता करू नये, नाहीतर तब्येत बिघडायची दाट शक्यता आहे. वैवाहिक जीवनामध्ये थोडाफार तणाव जाणवेल. विद्यार्थी वर्ग अभ्यास मंदगतीनं करतोय किंवा थोडासा अभ्यासात कंटाळा येतोय या प्रकारचे जाणवतील. नोकरी आणि व्यापार वर्गाला कोणतेही निर्णय काळजीपूर्वक घ्यायचे आहेत. कुठल्याही गोष्टीसाठी मोठे पैसे गुंतवणे, कुठं सही करणे या गोष्टीकडे चोखंदळपणे पाहायचं आहे, विचार करायचा आहे, नाहीतर ते पुढच्या आठवड्यावर ढकलायचं आहे. रंग आहे तुमचा निळा, अंक आहे तुमचा 5 आणि उपाय करायचा आहे तुम्हाला मुठभर तांदूळ हे महादेवाच्या पिंडीवर सोमवारी अर्पण करायचे आहेत. ओम साईराम. तूळ रास. तूळ राशीला आठवडा नातेसंबंधांमध्ये सुधारणा होतील.
मागच्या आठवड्यामध्ये, मागच्या महिन्यामध्ये ज्यांच्याशी वाद झाले असतील ते नाती आता सुधारायला सुरुवात होईल. काय करू नये तर निर्णयांमध्ये अस्थिरता ठेवू नये. एखादा निर्णय एकतरी या आठवड्यात कोणता निर्णय घेऊ नका आणि घेतला तो निर्णय स्थिर ठेवा. या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. वैवाहिक जीवनामध्ये प्रेम वाढेल. विद्यार्थी वर्गांना प्रगती वाढेल. नोकरी आणि व्यापार वर्गांना भागीदारी असेल, व्यापारी वर्गांना तर तिथं लाभ संभवतो. रंग आहे गुलाबी, अंक आहे 6 आणि उपाय करायचा आहे गुलाबाचं फूल आणि त्यावर कापूर महादेवाच्या देवळामध्ये गेल्यावर प्रज्वलित करायचा आहे. गुलाबाच्या फुलावरच कापूर ठेवून तुपाचा दिवा लावायचा आहे आणि निघून यायचं आहे. पुढची रास आहे वृश्चिक रास. ओम साईराम. आठवड्यामध्ये प्रवासाचे योग येऊ शकतात. काय करायचं नाहीये तर संशय वृत्ती या आठवड्यामध्ये अजिबात ठेवायची नाही. कोणावरच संशय जर वृत्ती मनात आली तर त्या व्यक्तीशी तुमचं वाकडं येऊ शकतं. वैवाहिक जीवनामध्ये भावनिक आधार एकमेकाला देण्याची जास्त गरज आहे. विद्यार्थी लोकांना प्रेरणा वाढेल असे व्हिडिओ बघा किंवा असं काहीतरी ऐका किंवा वाचा, म्हणजे अभ्यासामध्ये तुम्हाला मन लागेल. नोकरीमध्ये बदल घडण्याची शक्यता आहे. बदली वगैरे ज्यांना हवी आहे त्यांची बदल घडण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला अनुकूल वातावरण आहे सगळ्या बाजूनी. रंग आहे तुमचा लाल, अंक आहे तुमचा 8. काय करायचं आहे तुम्हाला तर महादेवाच्या पिंडीवर दूध, साखर आणि दही या तिन्ही गोष्टी अर्पण करायच्या आहेत. पुढची रास आहे धनु. या ओम साईराम धनुराशीसाठी आठवड्यात धार्मिक व आध्यात्मिक कामाकडे तुमचा कल हा थोडा जास्त प्रमाणात राहील. काय करू नये तर कोणत्याही गोष्टीची प्रतिक्रिया देऊ नये. उगाच लोक तुम्हाला भांडणात ओढू शकतात आणि प्रतिक्रिया विचारून तुमच्याबद्दलचंच मत वाईट करू शकतात, ते हे करू नका. वैवाहिक जीवनामध्ये शांत संवाद ठेवा. विद्यार्थी वर्ग गुरूंची मदत घ्यावी लागेल. नोकरी व्यापारामध्ये प्रगती होईल. रंग केशरी आहे, अंक आहे तुमचा 3. काय करायचं आहे हरभऱ्याची डाळ आणि गूळ हे गाईला खायला घालायचं आहे. पुढची रास आहे मकर रास. तर मकर राशीमध्ये आठवडाभर नेटवर जी कामं, ऑनलाईन कामं आहेत त्यांना फायदेशीर आठवडा हा आहे. काय करू नये तर विचारांमध्ये नकारात्मकता, निगेटिव्ह विचार हे जास्तीत जास्त प्रमाणात करू नये. वैवाहिक जीवन हे जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल. विद्यार्थी वर्गांनी प्रयत्न वाढवले पाहिजेत. नोकरी व्यापार वर्गांनी जर व्यापारात किंवा नोकरीमध्ये कुठं करार करायची वेळ आली तर तो करू शकता, फक्त डोळे उघडे ठेवून. रंग आहे तुमचा राखाडी, अंक आहे तुमचा 8. काय करायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली जाऊन आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि खोबऱ्याचा किस किंवा साखर, खोबऱ्याचा किस आणि साखर तांदूळ किंवा कणिक असं काहीतरी एकत्र करून 4 पदार्थ कोणतेही एकत्र करून पिंपळाच्या झाडाखालच्या मुंग्यांना अर्पण करून यायचं आहे. ते बरोबर खातील. नाही तर थोडासा खड्डा खणायचा आणि त्यामध्ये ते सगळं ठेवून झाकायचं. मुंग्या आपोआप घेऊन जातील आणि तुमचाही आठवडा हा व्यवस्थित जाईल. कुंभराशीला हा आठवडा सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणारा आहे. काय करू नये प्रॉपर्टीमध्ये कोणत्याही खरेदीची आणि विक्रीची दोन्हीचीही घाई करू नये. वैवाहिक जीवनामध्ये समजावून घेण्याची गरज आहे, अन्यथा वाद मोठ्या प्रमाणात होतील, कारण 7:30 चालू आहे. विद्यार्थी वर्गाचे संशोधन ज्यांना करायचं आहे त्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी वर्गांना चांगला आठवडा आहे. नोकरी व्यापार वर्गाला नवीन संधी चालून येतील. व्यापारी असेल तरी, नोकरीपेशा असाल तरी. रंग आहे तुमचा निळा आणि अंक आहे तुमचा 4. काय करायचं आहे महादेवाच्या पिंडीवर काळे तीळ आणि पाणी अर्पण करायचं आहे. शनीच्या देवळामध्ये आपला चेहरा बघून जर ते मोहरीचं तेल, तिळाचं तेल जे काही तुम्हाला मिळेल त्यामध्ये एक कटोरा घेऊन त्यामध्ये चेहरा बघून ते दान करायचं आहे. म्हणजे 7:30 थोडासा फरक पडेल. शेवटची आणि पुढची रास आहे मीन रास. तर मीन राशीला हा आठवडा मानसिक शांतता देणारा आहे. काय करू नये भावनिक निर्णय कोणते घेऊ नयेत. डोक्यानं निर्णय घ्यावेत, मनानं निर्णय कोणते घेऊ नयेत.
वैवाहिक जीवनामध्ये प्रेम वाढेल. विद्यार्थी वर्गामध्ये देवाची आवड, अध्यात्माची आवड, रेकीची आवड या गोष्टी निर्माण होऊ शकतात. नोकरी आणि व्यापारी लोकांना भागीदारीमध्ये लाभदायक आहे. रंग आहे जांभळा, नंबर आहे तुमचा 7. मीन राशीला उपाय करायचा आहे तो म्हणजे 5 हळकुंड घेऊन त्याला मौली बांधून गुरुदेव दत्तांच्या देवळामध्ये किंवा मग नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करायचं आहे. गुरुदेव दत्त म्हटलं तर गुरुदेव दत्तांच्याच देवळामध्ये अर्पण करायचं आहे. स्वामी समर्थांच्या किंवा बाबांच्या अशा कोणत्याही देवळात या वस्तू अर्पण करायच्या नाहीयेत. नसेल गुरुदेव दत्तांचं देऊळ तर मग पिंपळाच्या झाडाखाली जरी तुम्ही अर्पण केल्यात गुरुवारच्या दिवशी तरीही चालेल. तर चला, हे होतं आपलं 12 राशीचं आठवड्याचं राशी भविष्य. तुम्हा सगळ्यांना खूप आवडतं. कसं वाटलं हे जरूर सांगा. त्याचप्रमाणे खूप छान छान ऑफर आपल्या या नंबरवर चालू असतात, तर स्टेटस रोज बघत चला, म्हणजे छान छान ऑफरचा तुम्हाला लाभ घेता येईल. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.